वेलची पूड, हळद, नंतर इथं मी तांदळाचा रवा मिक्सरमध्ये करून घेतलाय, नंतर इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय, तळण्यासाठी तेल, मीठ एवढ्या गोष्टी आपल्याला हव्या। हा आहे आपला निरफणस। हा मोस्टली कोकण साईडला भरपूर मिळतो। नंतर ही आहेत फागलं, याला तुम्ही कंटोली म्हणतात, करटोली म्हणतात, खूप वेगवेगळी नावं आहेत। नंतर ही आहेत कच्ची केळी। या तिन्हीची आपण आता काप करायची। ही कशी कापायची ते आधी तुम्हाला दाखवतो। हा पहिला मधून कट करून घ्यायचा। ओके, आता हे जे साईडचं राहिलंय हे काढून घेऊ आपण। आता हे मधून कट करायचं। व हा जो पार्ट आहे हा काढणं फार गरजेचं आहे। ते कसं काढायचं ते तुम्हाला दाखवते। हे बघा, हा पूर्ण भाग काढून घ्यायचा। आता काय करायचंय, ही जाडी लक्षात ठेवा। काप करताना खूप पातळ नाही करायचे, आपल्याला प्रॉपर एवढी तरी पाहिजे, तरच निरफणसाची काप छान लागतात। हे बघा, असं या आकारात कापून घ्यायची। तर ह्याच्यात आपण पहिला पाणी घालून ठेवूया, नाही तर ही काळपट व्हायला सुरुवात होईल। केळी कशी कापायची ते दाखवते। साईडनं देठ आणि शेपूट उडवायचं, सेंटरला घेतलं, असं ह्याचं साल काढायचं। इथून सुरू करायचं। जवळपास एवढं जाड आपल्याला काप हवंय। हे बघा, बस एका ह्याचे 4 काप तयार होतील। हे बघा, असे एवढ्या जाडीचे। आता हे पण आपण पाण्यात घालूया। तर देठ उडवायचा, शेपूट उडवायची, ह्याची सालं काढायची नाहीत आपल्याला। हा, हे बघा, असं पांढरं पाहिजे। तरी पण ह्याच्या बिया ज्या आहेत ना, ह्या जून आहेत, ह्या कशा काढायच्या ते तुम्हाला मी दाखवते। आता ही बिया आहेत ना, ह्या अशा निघतात। हे बघा, म्हणजे आपल्याला हे मांसाळ भाग हवाय, तर ह्या बिया काढायच्या। आणि ह्या बिया खायला छान अजिबात नाही लागत। जे अगदीच कवळे मिळतात त्याला खूप छान टेस्ट असते, त्या बिया सुद्धा आपण खाऊ शकतो। चवीपुरतं मीठ आपण व्यवस्थित लावून घ्यायचंय। ह्याच्यात घालायची थोडीशी हळद, नंतर ह्याच्यात घालायचं थोडं तिखट। छान चोळून घ्यायचं। वरून पाणी अजिबात घालायचं नाही, कारण मीठ याला ह्या भाज्यांना लागताच, त्याचं स्वतःच पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपल्या ही काप जी आहे ती मस्तपैकी मॅरिनेट होतात। आता ह्याला एक 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवू, म्हणजे मॅरिनेट करायला ठेवू। हे सगळं तिखट मीठ त्याच्यात छान मुरू दे। एका ताटात हा रवा घ्यायचा, हा तांदळाचा रवा आहे, आणि ह्याच्यात थोडंसं मी आता गव्हाचं पीठ घातलंय। तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तेही घालू शकता। ह्याच्याने हे कोटिंग जे आहे ते व्यवस्थित कापाला आपल्या मस्त चिकटेल। ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे आपल्या कोटिंगला मीठ कमी नाही पडणार। हे जे कापाला पाणी सुटलेलं आहे ना, ते आपण काय करायचं, ह्या वाटीत काढून घ्यायचं। याची काय गंमत करायची ते तुम्हाला मी आता दाखवते। आपण थोडंसं आणि पाणी घालूया। पहिला इथं तवा एक गरम करायला ठेवायचा, बाजूने असं अगदी हलकंच तेल घालायचं, आणि आपली जी कापं आहेत ती ह्या रव्यामध्ये घोळवायची। व्यवस्थित चिकटायला पाहिजे, नाहीतर कोटिंग आपलं निघणार। आणि मग हे ह्याच्यामध्ये तव्यावर ठेवून टाकू। छान कुरकुरीत
भाजायला पाहिजे हां, गडबड करायची नाही. सोडायचं अगदी बारीक. आता ह्याला गंमत काय करायचं, हे जे आपलं मॅरिनेशनचं पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करून, खालचा दाटसरपणा पण मिक्स व्हायला पाहिजे आणि तो ह्याच्यावर मारायचा. त्याच्याने काय होतं, ह्याचं जे तिखट मीठ आहे ते छान करून आपल्या कापाला लागतं आणि मग ह्याला झाकण लावून एक 5 मिनटं शिजायला द्यायचं. आता एक 5 मिनटं त्याला बंद करून ठेवल्यावर आपण काय करायचं, हां, ही कापं जी आहेत त्याला पलटी मारायची. चांगली सुरसुरीत भाजायला पाहिजे ती, ते ह्याला मारायचं म्हणजे हे परत छान मऊसूत ह्या साईडून पण शिजतंय. आता एक 5 मिनटं झाकून ठेवूया जरासा मीडियम गॅसवरती. मग आपली कापं आणि एकदा पलटी मारले की रेडी. आता तुम्ही बघा, छान आपली ह्या साईडला पण सुरसुरीत भाजली गेलेली आहेत. ही आहेत आपली नीरफणसाची काप. नंतर ही आहे कच्ची केळी, फाग, म्हणजेच तुमची कंटोली.